खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची. 2021च्या पोलीस भरतीला तुमच्याच अंगामध्ये खाकी वर्दी येणार आहे. ती खाकी वर्दी तयार करण्याचं काम ठाण्याजवळच भिवंडी या ठिकाणी चालू आहे. परंतु त्याच्यासाठी फक्त आणि फक्त तयारी करा. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमचंच नाव या महाराष्ट्र पोलीसच्या लिस्टमध्ये सुवर्णाक्षरानं लिहिलं जाणार आहे. ह्याच गोष्टीनं तयार राहा, कारण तुम्ही अजून कधीच थांबायचा विचार करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, उम्र कधी थकता नहीं, उम्र कभी थकता नहीं, ठोकरे कभी गिरा नहीं सकती. उम्र कभी थका नहीं सकती, ठोकरे कभी गिरा नहीं सकती. अगर जीत है तुम्हारे अंदर तो हार भी हरा नहीं सकती, हार भी हरा नहीं सकती. तुम्ही चाललाय, प्रयत्न करताय, परंतु कुठे जायचं हे फक्त माहित पाहिजे. कारण हजारो मुलं शिकत असतात, अकॅडमीमध्ये हजारो मुलं प्रवेश घेत असतात. आज महाराष्ट्र पोलीस दलाने घोषणा केली 12,528 जागांची. त्याच्यामध्ये 2019च्या पदांची भरती काढली 5,300 जागांची. त्याच्यानंतर 7,500ची. परंतु ती कधी होईल हेही माहित नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, तुम्ही कधी थांबू नका. जे प्रयत्न करताय, मेहनत करताय, तुमच्या सेवेला सिद्धिविनायक करिअर अकॅडमी सारखी महाराष्ट्रातील नामवंत अकॅडमी आणि एक महाराष्ट्रातील नामवंत मार्गदर्शक पवार सर सारखा व्यक्ती तुमच्या सोबत आहे. तुम्ही नक्कीच तुम्हाला घडवल्याशिवाय, तुमच्या अंगामध्ये खाकी वर्दी घातल्याशिवाय थांबणार नाही. कारण ते ध्येय वेळी आहेत आणि ध्येय वेळीच लोक इतिहास घडवतात. आणि जी वेळीच लोक इतिहास घडवतात आणि जी स्वतःला शहाणी समजतात, ते वेळेने घडवलेला इतिहास वाचतात. ती ध्येयवेळा व्यक्ती अकॅडमीचा संचालक आहे. त्याचं नाव आहे विनायक पवार. आणि ते तुम्हाला नक्कीच ध्येय वेळे बनवल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच एक दिवस यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परंतु तुम्ही चाललाय, तुम्हाला माहित आहे हजारो विद्यार्थी शिकतात, परंतु ती सगळीच भरती होत नाहीत. लक्षात ठेवा, कारण जो योग्य दिशेने योग्य मार्गाने जातो तो नक्कीच यशस्वी होतो. सिद्धिविनायक करिअर अकॅडमी आणि संचालक पवार सर तुम्हाला नक्कीच योग्य मार्गाने नेल्याशिवाय राहणार नाही. परंतु बघा, एक ग्रस्त असतो, तो रस्त्याने जाता जाता एका गावामध्ये जातो. गावामध्ये गेल्यानंतर असंख्य इकडे तिकडे रस्ते फुटलेले असतात आणि तो गावामध्ये गेल्यानंतर समोरच्या एका व्यक्तीला विचारतो, दादा हा रस्ता कुठे जातो? त्यावेळेस तो समोरचा सांगतो, रस्ता कुठेही जात नसतो, रस्ता आहे काय ठिकाणी उभा आहे, तुम्हाला कुठे जायचंय? त्यावेळेस तो सांगतो, मला माहित नाही. बघा बाळांनो, तुम्हाला कुठे जायचंय, कुठे पोहोचायचंय हेच जर माहित नसेल तर कोणता जगातला रस्ता, कोणताच मार्ग तुम्हाला तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचवू शकत नाही. ही गोष्ट काय लक्षात ठेवा. तुम्हाला कुठे पोहोचायचंय, कुठे जायचंय हे ठरवा, त्याच्यावरती ठाम राहा आणि पुढे जा. नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. सोच को बदलो, सितारे बदल जाएंगे. सोच को बदलो, सितारे बदल जाएंगे. नजर को बदलो, नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो, किनारे बदल जाएंगे, किनारे बदल जाएंगे. नक्कीच बाळांनो, तुम्ही फक्त धडपडत राहा, काहीतरी करत राहा, मेहनत करत राहा, संघर्ष करत राहा. तुम्ही 1000% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या महाराष्ट्र पोलीसच्या भरतीमध्ये तुम्हीच भरती होणार आहे. तुमचा हक्क आहे. तुमच्या शिवाय दुसरा पोलीस भरती होऊ शकत नाही. ही गोष्ट कधीच विसरू नका. कारण बाळांनो, आपण महाराष्ट्राची लेकरं आहोत, हे कधीच विसरू नका. आज अभिमान वाटतो की ज्या माझ्या सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ लावली आणि आज जर विचार केला तर सिद्धिविनायक अकॅडमी नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही अकॅडमीमध्ये जाऊ द्या, कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊ द्या, त्या ठिकाणी मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असते. ही अभिमानाची गोष्ट आहे बाळांनो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बाळांनो, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी हिंदोलकर येतात आणि सांगतात, महाराज ज्यावेळेस राजधानीचं काम करायचंय, राजधानीचं बांधकाम करायचंय, त्यावेळेस मला ते बांधकाम द्या, मला ते काम द्या. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ठरवतात राजगडावरून रायगडावरती स्वराज्याची राजधानी घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी बांधकाम चालू करण्यासाठी, बांधकाम काम देण्यासाठी हिरोजी इंदोरकरांना बोलवून घेतात आणि हिरोजी इंदोरकरांना सांगतात, हिरोजी हे काम तुम्हाला करायचंय. त्याच वेळेस हिरोजी इंदोरकर सांगतात की ठीक आहे महाराज. बरोबर 2.5 वर्षामध्ये हिरोजी इंदोरकर रायगडाचं काम करतात आणि त्या ठिकाणी त्या रायगडावरती राणी वसा, मुख्य बाजारपेठ, महादरवाजा, जगदीश्वराचं मंदिर 2.5 वर्षामध्ये पूर्ण करतात आणि 2.5 वर्षात ते मंदिर राजधानी पूर्ण झाल्यानंतर शिवाजी महाराजांना सांगतात की महाराज काम झालं. त्यावेळेस महाराज म्हणतात काम कसं झालं? त्यावेळेस
असतं. त्यावेळी हिरकणी घराचे दरवाजे बंद झाले तरी घर उतरून आपल्या बाळासाठी गेली. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना समजला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एका पालखीमध्ये हिरकणीला घरावरती आणलं आणि हिरोजी इंदोरकरांच्या हाती तिचा सत्कार केला. आणि त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदोरकरांना विचारलं, हिरोजी तुम्ही बोलला होता ना खाली पाणीवर हवा शत्रूवर येऊ शकत नाही, मग हिरकणी घरातून उतरली कशी? त्याच वेळेस हिरोजी इंदोरकरांनी उत्तर दिलं, महाराज ती महाराष्ट्राची आई आहे, बाळासाठी काहीही करू शकते. तसं बाळांनो तुम्ही महाराष्ट्राची लेक आहे, तुम्ही काहीही करू शकता. कारण बघा ना कोणतीच एक स्त्री मंदिरामध्ये पुजारी होऊ शकत नाही, एक स्त्री चर्चमध्ये फादर होऊ शकत नाही, एक स्त्री मस्जिदीमध्ये मौलाना होऊ शकत नाही. परंतु माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानामुळे एक स्त्री या देशाची राष्ट्रपती बनू शकते, एक स्त्री या देशाची पंतप्रधान बनू शकते, एक स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री बनू शकते. तर तुमच्यामध्ये काय कमी आहे? तर तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेऊन महाराष्ट्र पोलीस बनू शकत नाही का? अहो 1000% बनू शकता. ती धमक तुमच्यामध्ये आहे. बाळांनो लक्षात ठेवा, सर्व तुमच्या जवळ आहे. तुमच्या अपयशाचं धनी तुम्हीच आहे, तुमच्या यशाचं धनी तुम्हीच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे घेऊन जाणार सुद्धा तुम्हीच आहे आणि तुम्हाला पाठीमागे खेचणार सुद्धा तुम्हीच आहे. मग जर तुम्हाला पुढे घेऊन जाणार तुम्हीच असाल तर तुम्हाला पाठीमागे खेचणार तुम्हीच आहात, तर मग तुम्ही पुढेच का जात नाहीये? परिस्थिती बाळांनो सगळ्यांचीच असते, परिस्थितीनं कधीच खायचं नसतं. अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचे वडील अन्नही खायला नव्हते, ज्यावेळेस एक वेळेस उपाशी राहायचे पण पोराला पुस्तकं घेऊन द्यायचे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची 10वीची परीक्षा होती, त्यावेळेस ती परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी होती. त्यावेळेस रामजी आंबेडकरांनी विचार केला की जर सगळी फॅमिली तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेला तर तेवढी परिस्थिती नाहीये, तेवढा खर्च करू शकत नाही. मग त्यांना ठरवलं की एक छोटीशी रूम घेतली तालुक्याच्या ठिकाणी आणि फक्त आंबेडकरांना त्या ठिकाणी घेऊन गेले. ते स्वतः स्वयंपाक बनवत होते आणि आंबेडकर सकाळी 11 वाजता पेपरला जायचे आणि 3 वाजता पेपरवर द्यायचे. आणि जेव्हा आंबेडकर जेवायला बसायचे तेव्हा आंबेडकर रामजी आंबेडकरांना बोलायचे की बाबा तुमचं जेवण, की म्हणायचं तुमचं झालं मी जेवतो. दुसऱ्या दिवशी आंबेडकर पेपरला गेले, 11 वाजता पेपरला गेले, तोपर्यंत रामजी आंबेडकरांनी जेवण बनवून ठेवलं. परत 3 वाजता पेपरवरून आले आणि त्यावेळेस विचारलं जेवायला बसले, बाबा तुमचं जेवण? ती बोलले तुम्ही जेवल्यानंतर मी जेवतो. त्याच्यानंतर तिसऱ्याही दिवशी सेम जेवाय बसले, पेपरवरून आले, रामजी आंबेडकरांना बोलले की बाबा तुमचं जेवण? ती अभ्यास करायला तुमचं जेवण मी जेवतो. पण त्याच वेळेस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षामध्ये आलं काय मी जेवल्यानंतर ह्या टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, माझे बाबा काय खात असतील. आणि त्याच वेळेस त्यांना रामजी आंबेडकरांना विचारलं, बाबा मी जेवल्यानंतर मी 3 दिवस झालं तुम्हाला विचारतोय की तुमचं जेवण, तुम्ही सांगताय की तुमचं जेवण झाल्यानंतर मी जेवतो, परंतु बाबा मी जेवल्यानंतर ह्या टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही. बाबा तुम्ही काय खाता? बाबा तुम्हाला त्रास नाही का होत? बाबा तुम्हाला भूक नाही का लागत? त्याच वेळेस रामजी आंबेडकर म्हणतात, भीमराव या भाकरीनं माझी भूक कधीच भागणार नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा की जगाने मान वर करून तुमच्याकडे बघावं, जगाने सगळ्यात तुमचं कौतुक करावं. त्यावेळेस भीमराव माझी भूक भागेल, या भाकरीनं माझी भूक कधीच त्या परिस्थितीतून वर गेलेला माणूस आज अभिमान वाटतो आम्हाला. आज जिनोसाठी देशातील सर्वोच्च संस्थेमध्ये ज्या व्यक्तीची जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते, ज्या व्यक्तीच्या संविधान लिहिलेल्या संविधानाने आपला देश चालतो, त्या छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशज आम्ही आहोत. आम्ही काहीही साध्य करू शकतो बाळांनो. परिस्थिती आम्हाला कधीच आलेली येत नाही. आपण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, परिस्थितीला कधीही शरण जाऊ नका. परिस्थिती तुम्हाला शरण आली पाहिजे असं काहीतरी करा. कारण आमचे आजोबा म्हणायचे पण आमची परिस्थिती नाही, वडील म्हणायचे पण आमची परिस्थिती नाही. आम्हीही आमच्या पुढच्या पिढीला तेच सांगणार का बाबा आपली परिस्थिती नाही. हे कधी बदलणार बाळांनो? आणि हे बदलण्यासाठीच तुमचा जन्म झालाय. ही गोष्ट कधीच विसरू नका. कारण एवढी लोक असताना सुद्धा तुमचा जन्म त्या निसर्गाने तुम्हाला ह्या पृथ्वी तलावरती जन्माला घातलंय. तर त्याचं कारणच हे आपल्याला वाटतं टाटा बिर्ला अंबानीच्या घरामध्ये माझा जन्म व्हायला पाहिजे होता, परंतु बाळांनो नाही. ह्याच कुटुंबाला तुझ्या टाटा बिर्ला अंबानीच्या पंक्तीमध्ये बसवण्याचं काम तुम्हाला करायचंय. म्हणूनच आई वडिलांच्या पोटी तुमचा जन्म झालाय. ही गोष्ट कधी विसरू नका.
रस्त्याने चालताय सगळं माहिती आहे, कुठे पोहोचायचंय, कुठे जायचंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बाळा, सगळं तुमच्यामध्ये. बघा ना, आज तुम्हाला हात पाय कान नाक तोंड डोळा सगळं निसर्गाने दिलंय. तुम्ही इतिहास ज्यावेळेस वाचता तर त्या इतिहासाच्या पानावरती तुम्हाला कुठेतरी दिसतं एखाद्या माणसाला हात नाही, कान नाही, पाय नाही, डोळे नाही, अशा लोकांनी इतिहास लिहिला. आणि आमच्याकडे सगळं असून आम्ही त्यांचा इतिहास वाचतो. पण आपला जन्म इतिहास वाचण्यासाठी नाही झाला, आपला जन्म इतिहास घडवण्यासाठी झालाय. ही गोष्ट कधी विसरू नका. कारण लक्षात ठेवा, सगळं तुमच्या जवळ आहे, सगळे सामर्थ्य तुमच्या जवळ आहे, सगळे धमक तुमच्या जवळ आहे, तुमच्या आतमध्ये खचाखच सर्व भरलेलं आहे. परंतु ते तुम्हाला माहित नाही की माझ्या आतमध्ये काय क्षमता आहे, काय ताकद आहे, काय धमक आहे. घरामध्ये बसू नका, घराच्या बाहेर पडा. मोबाईल मध्ये अडकून पडू नका, मोबाईल सोडून थोडंसं बाहेर या. मित्र मैत्रिणींच्या घरच्यामध्ये अडकून बसू नका, थोडंसं त्यांच्यापासून लांब या. नातेवाईकांच्या विळख्यात अडकून बसू नका, थोडंसं बाहेर या. आणि त्या जातीपातीच्या बंधनाची साखर गंध तोडून थोडंसं बाहेर या. जग तुम्ही सुंदर आहे तुम्हाला कळेल, तुमच्यामध्ये काय धमक आहे ते तुम्हाला कळेल, तुमच्यामध्ये काय ताकद आहे ते तुम्हाला कळेल. कारण बाळानं बघा ना, सगळं तुमच्या जवळच असतं. एका मंदिराजवळ एक व्यक्ती त्याच एकाच जागेवरती उभा राहून भीक मागत होता. काही दिवस निघून जातात, काही महिने निघून जातात, काही वर्ष निघून जातात. तो व्यक्ती हळूहळू म्हातारा होतो. म्हातारा झाल्यानंतर तो त्या ठिकाणी तो कुणाला शिवून देत नाही. त्याच जागेवरती उभा राहून तो भीक मागत असतो. तो ती जागेवरती कुणाला शिवून देत नाही. शेवटी तो थकतो, हळूहळू तो त्या ठिकाणी त्या जागेवरती तो मरतो. त्याचं स्वतःच असं नातेवाईक कोणीच नसतं. मग त्याच वेळेस आसपासची लोक बोलतात की अरे त्या व्यक्तीचा आता दफनविधी आपण केला पाहिजे. मग ठरलं जातं की त्याचं नातेवाईक कुणीच नाही तर आपणच त्याचा अंतिमविधी करूया. मग त्याच्यामध्ये जे गर्दीचा एक व्यक्ती बोलतो, अरे ह्या व्यक्तीला खूप दिवसापासून म्हणजे सुरुवातीपासून ह्या जागेवरती कुणाला शिवून दिलं नाही, आपण एक काम करूया, त्याच जागेवरती त्याचं विधी त्याला दफन करूया. आणि ठरलं जातं ज्या जागेवरती आयुष्यभर उभा राहून त्याला भीक मागितली त्या जागेवरती खड्डा खोदायला सुरुवात केली जाते. आणि दीड फूट खड्डा खोदल्यानंतर आश्चर्याची गोष्ट त्या ठिकाणी दीड फुटावरती सोन्याच्या मोहर असताना रांजण सापडतो. तसा गदीचा एक जण म्हणतो, अरे काय हा म्हातारा आयुष्यभर सोन्याच्या मोहर असणाऱ्या रांजणवरती झोपला आणि भीक मागे भिकारी म्हणून गेला. जर ठरवलं असतं, थोड्या लाथा मारल्या असत्या, थोडीशी धडपड केली असती, थोडीशी फडफड केली असती तर नक्कीच आयुष्यभर राजा म्हणून जगला असता. पण सगळं तुमच्या जवळ आहे, तुम्ही फक्त शोधत राहता, तुम्ही फक्त इकडे तिकडे फिरत राहता. परंतु हीच गोष्ट तुम्ही विसरलाय की सगळं तुमच्या जवळच आहे. तुम्ही फक्त ते तुम्हाला समजत नाही. परंतु मी नेहमी एक सांगतो, जे मी एखादं लेक्चर घ्यायला येतो त्यावेळेस मी नेहमी सांगतो, मला तुम्ही फक्त क्वेश्चन पेपरवरती करता. आज जर तुम्हाला मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता आणि गणित 25-25 मार्काला आहे, जवळपास 75 मार्काला हे 3 सब्जेक्ट आहेत. पण जीएसजीके टोटल जवळपास 8 ते 9 सब्जेक्ट तुम्हाला 25 मार्काला आहेत. मी एकच सांगतो की अरे जर तुम्ही विचार केला मराठी सारखा सब्जेक्ट तुम्हाला 25 मार्काला आहे आणि जर त्याचं जे पुस्तक आहे त्याच्यापेक्षा मोठं पुस्तक तुम्ही भूगोलचं घेतलं तर त्याच्यामध्ये 3 पाठ येतात, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल. आणि एका भूगोलचं पुस्तक, एका म्हणजे महाराष्ट्र भूगोलचं पुस्तक किंवा भारताच्या भूगोलचं पुस्तक किंवा जगाच्या भूगोलचं पुस्तक मराठी व्याकरणच्या पुस्तकापेक्षाही मोठं आहे. परंतु मराठी व्याकरण आम्ही हेच तर विचार करत नाही. मराठी व्याकरण आम्हाला 25 मार्काला आहे आणि भूगोल आम्हाला 2 किंवा 3 मार्काला आहे. आम्ही ती पुस्तक वाचण्यात वेळ घालवतो. परंतु मी नेहमी सांगतो, परंतु तुम्ही फक्त क्वेश्चन पेपरवरती भर द्या. तुम्ही साधारण 300, 350, 400 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. बघा बाळांनो, जीएस तुमचा आपोआप होऊन जाईल. कारण ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत जाता, साधारण 20, 25, 30, 40, 50 क्वेश्चन पेपर तुमचे सोडवून होतात, त्यावेळेस एक गोष्ट तुमच्या लक्षात येते, अरे मी प्रश्नपत्रिका सोडवत पुढे चाललोय आणि तेच प्रश्न परत यायला लागले. परंतु महाराष्ट्र पोलीस दरवरती केव्हापासून सुरू झाले? भारताचा इतिहास बदलला नाही, भारताचा भूगोल बदलला नाही, अजून काही बदलला नाही. मग तेच प्रश्न विचारत जातात. तुम्ही जर गुंडेकर सरांचं पुस्तक काढून बघितलं, 259 प्रश्नपत्रिकेचं पुस्तक काढून बघितलं, त्याच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा जर प्रश्न बघितलं, 259 प्रश्नपत्रिकेमध्ये किमान 100 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी व्याकरणचा जर एक प्रश्न तुम्ही बघितला तर तो 100 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकेमध्ये तो प्रश्न आहे आशीर्वाद या शब्दाचा शुद्ध शब्द लिहा. 100 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. तरी सुद्धा तुम्ही दुसरीकडे काय शोधत बसता हेच मला आतापर्यंत समजलं नाही.
सगळं तुमच्या जवळ आहे बाळांनो. फक्त तुम्ही शोधा. तुम्ही 100% यश शोधणार आहे हो. बघा ना, बाकीच्या लोकांना नागपूर पासून गडचिरोली पासून वरती घ्यायला यायचंय. ठाणा तुमच्या जवळच आहे. वरती तयार करायचं काम चालू आहे. फक्त एक जंप मारायची आणि वरती घ्यायची. वरती फक्त दरवाजा लाट मारा आणि पाणी करा. हे तर मग तुमच्यामध्ये खाकीवरती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्या वर्षी गिराय करेल आहे तुमच्या या स्टुडंटच्या, या जवानांच्या, या नौजवानांच्या अंगावरती येणार आहे. ही गोष्ट काय लक्षात ठेवा बाळांनो. तुमचा